नमस्कार मित्रांनो, तर लाखात एक आमचा दादा या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की तेजूला सगळ्या बहिणी भेटतात आणि विचारतात की खरं ना आपला दादा गंमत करत होता ना. तेव्हा ती म्हणते की नाही अगं, मी खरंच येणार नव्हते, आम्ही फिरायला जाणार होतो. तेव्हा बहिणी विचारतात की मग कशी काय आली. तेजू म्हणते की अगं, दादा आणि वहिनी निघून आले ना, मग त्यांनाच वाईट वाटलं. ते म्हटले की दादाचं आणि वहिनीचं मन नको मोडायला, तुझं आपण फिरायला काय, नंतर कधीतरी जाऊ. हे बघितल्यानंतर सूर्याला आनंद होतो की ती तिच्या संसारात रमली आणि शत्रू तिच्या मनाचा विचार करतोय. म्हणून तो तेजू समोर जातो आणि म्हणतो की तेजू, तू एवढी खुश बघून ना मला खरंच खूप आनंद होतोय. तुला हे हसणं कधीच तुझ्या चेहऱ्यावरून जायला नको. तेजू मनातल्या मनात म्हणते की दादा, हे नुसतं वरवरचं देखणं आणि हसणं सगळं काही नाही आहे. माझ्या अंगावरच्या जखमा आणि मनावरच्या जखमा याचं ओझं आता मला आयुष्यभर घालवायचं आहे. तुला आता मी काय सांगू, तुला कळालं तर तू सोडणार नाहीस त्यांना. सूर्या खूप खुश होतो. इकडे शत्रूला ज्या मुलीचा फोन येत असतो ती मुलगी घरी यायला निघालेलं असतं. शत्रू म्हणतं की अगं, तू घरी येऊन काय करणार आहेस, तू सांग. तुला सांगितलं ना आत्ता डॅडींची हवा टाईट आहे, आत्ता खूप सारी कामं आहेत, त्यामुळे डॅडी आत्ता खूप वातावरण तापलेलं आहे. असं कर ना, मला थोडा वेळ दे. सगळ्यात आधी ती 2 कामं झाली का नाही की मी पहिला घरात सांगतो, मग आपल्या दोघांच्या लग्नाचा बार आपण उडवून देऊच की. तुला माझ्यावर विश्वास नाही आहे का? तू मी सांगतो तेवढं ऐक ना. तेव्हा ती मुलगी शत्रूचं ऐकायला तयार होते. शत्रूने तिला घरी येण्यापासून अडवलेलं असतं. तेव्हा तो म्हणतो की मग मंजू, आपण कुठे भेटायचं, तोच लॉज, तीच रूम, तोच आपला हनीमून रोजचा, भेटायचं काच. ती मुलगी भेटण्यासाठी बोलवते. शत्रू खुश होतो. शत्रू फोन ठेवल्यानंतर म्हणतो की आता मज्जाच मज्जा, आता आपल्याला जायचं आहे. म्हणून तो तिकडे जायला लागतो. इकडे डॅडी बंदूक पुसत असतात. बंदूक पुसताना ते नेहमी व्यवस्थित आहेत की नाही ते बघतात. ते बघितल्यानंतर त्यांच्या समोरून बायका 2 येतात आणि म्हणतात की अहो डॅडी, काय करताय. डॅडी म्हणतात की तुम्हाला नाही मारत आहे, सांगा काय झालं. अशा का दोघीच्या दोघी समोर आल्या. त्या म्हणतात की अहो डॅडी, तुमच्याशी जरा बोलायचं होतं. डॅडी म्हणतात की बोला की, मग विचारायचं काय एवढं. त्या म्हणतात की अहो शत्रूबद्दल बोलायचं होतं. डॅडी म्हणतात की हां, आता चिरंजीवांनी काय केलं. तेव्हा त्या दोघी अडखळत असतात. सुरुवातीला काहीच सांगत नाहीत. डॅडी चिडतात आणि विचारतात की अहो सांगा मला काय झालं ते. त्यावर त्याच्या बायका म्हणतात की अहो शत्रू आता लग्न झालं, मोठा झाला आहे, त्याचं आता असं वागणं बरोबर नाही, त्याला आता सरळ नीट वागलं पाहिजे. डॅडी म्हणतात की अहो कोड्यात काय बोलताय, तुम्हाला जे बोलायचं आहे ते स्पष्ट सांगा ना, आम्हाला कळेल असं. तेव्हा आता बोलतच असतात, त्या काहीच बोलत नाहीत. हे बघून दुसरी शाला नसते ती स्वतःच म्हणते की अहो काल रात्री त्यांची पहिली रात्र होती आणि शत्रूने तेजूवर जबरदस्ती केली, हे वागणं काय बरोबर आहे का. डॅडी म्हणतात की अहो पण तो नवरा बायकोचा प्रश्न आहे ना, आणि हळूहळू संसारातलं कळेलच की त्यांना. आता तुम्हाला नाही का कळलं, तुम्हाला सुद्धा कळलंच ना. आणि कसं आहे, पाण्यात पडल्यानंतर पोहायला हे जमतंच की, तुम्ही काय काळजी करू नका. त्यावर त्या म्हणतात की अहो पण तुम्ही शत्रूला जरा समजावून सांगितलं असतं तर. डॅडी म्हणतात की नाही बाबा, चिरंजीवाच्या संसारात नवरा बायकोच्या नात्यात आम्ही नाही बाबा पडणार. अहो समजेल ते स्वतःचं स्वतः. शत्रू सुधारतील, करतील ते त्यांचा पण विचार, त्यांना थोडा वेळ द्या. असं काय एका दिवसात कोणी सुधारतं का. असं म्हणून ते आपला विषय टाळतात. मनातून ते खूप खुश असतात की शत्रूंना त्यांचं ऐकले. इकडे तेजू आपली बसलेली असते. ती आरशात तोंड पुसून बाहेर आल्यानंतर अंगावरचे वन लपवत असते. तिला सगळं शत्रूनं केलेलं घाणेरडं काम आठवत असतं. ती कशीबशी रडत ते सगळ्या जखमा लपवण्याचा प्रयत्न करत असते. सगळ्या बहिणी खाली बसलेल्या असतात. त्यांनी कापलं तात वही अख्खा घरी आली, आपल्याला काहीतरी स्पेशल बनवलं पाहिजे म्हणून त्या बनत असतात. प्लॅन करताना तिच्या आवडीचं जेवण वगैरे ठरलेलं असतं, पण कोणाला काहीच इंटरेस्ट येत नाही. शेवटी तुळजा पिक्चरला जायची आयडिया सुचवते. सगळ्या बहिणी खूप खुश होतात, खाली येतात आणि त्या पिक्चरला जायचं म्हणून नाचायला लागतात. पण त्यांना अचानक आठवतं की आपण एकदा पिक्चर बघायला गेलो होतो. दादाला कळाल्यानंतर त्यांनी स्वतःला मारून घेतलं होतं. म्हणून त्या सगळ्यांचे चेहरे पडतात. आपण नको जायला असं ते म्हणतात. तेव्हा तुळजाला कळतं की हे सगळे सूर्यासाठी नको म्हणतात. तुळजा म्हणते की सूर्याची काळजी तुम्ही नका करू, त्याला कसं तयार करायचं हे मला माहिती आहे. मग सगळ्या बहिणी खुश होतात आणि म्हणतात की ठीक आहे बहिणी, तू तयार करतेस ना, मग काय विषयच नाही. म्हणून ते जातात. तेवढा तेजू येते, म्हणते की काय बोलताय तुम्ही, सांगा ना मला. धनू हळूच कानात बोलते की सिक्रेट आहे, हिला सरप्राईज सांगायचं आहे. तेजूला त्या काहीच सांगत नाहीत. इकडे तुळजा सूर्याला घेऊन वर जाते आणि आपण काहीतरी करूयात. सूर्या म्हणतो की कर ना, तुला काय करायचं आहे ते कर. तुळजा आपल्या पिक्चरला जाण्यासाठी परमिशन काढत असते. तेव्हा सूर्या नाही म्हणतो की अगं वाईच्या गणपतीला जा, घाटावर जा, पिक्चरला नको जायला, तिथं मुलींची छेड काढतात आणि मला माझ्या बहिणींची छेड काढलेली आवडणार नाही. तुळजा म्हणते की अरे सूर्या, प्रत्येक वेळेस असा का विचार करतो, जशी जगात चांगली लोकं आहेत वाईट लोकं आहेत तशी चांगलीही लोकं आहेत ना.
तू पण विचार कर ना जरा, तू मला जायला देतोयस की नाही, तुझा माझ्यावर विश्वास आहे की नाही. सूर्या बरं ठीक आहे जा म्हणतो. तुझा म्हणते की बघा मी जातो आता, तू तर काय येणार नशील त्यामुळे तुला बोलवतही नाही. त्यामुळे ती सूर्याला न बोलवता खाली जाते. सगळ्या बहिणींना तिनं ओरडून सांगितलेलं असतं की आपण पिक्चरला जातोय. सगळ्या बहिणी तयार होतात. धनूनं भलं मोठं खायचं पॅकेट घेतलेलं असतं. सगळ्यांची गडबड चाललेली असते. ते सगळ्या जाताना बहिणी दादा तू पण चल ना म्हणत असताना तुळजा म्हणते की नाही त्याला कशाला यायचं आहे, त्याला काही यायचं नाही, चल आपण जाऊया. म्हणून ते सगळे निघून जातात. इकडे डॅडींनी आपल्या बायकांशी असं बोलल्यानंतर त्यांनासुद्धा कळतं की हे सगळ्यात डॅडीसुद्धा मिसळलेले आहेत, ते त्यांच्याशी काहीच बोलत नाहीत. सगळे गेल्यानंतर पिक्चरच्या थिएटरमध्ये ते तिथे बसतात. सूर्य आधीच तिथे पोहोचलेला असतो. तोंडावरचा रुमाल असतो. तुळजा त्याला सरकवून पुढे जायला सांगते पण तो म्हणतो की नाही आम्ही नाही उडणार जा. तो तिथे आडगापणा करायला लागतो. धनूला राग येतो. तो कॉलर पकडतो. तेव्हा सूर्य आपल्या तोंडावरचा रुमाल काढून आपण सुद्धा आलेलो आहे हे दाखवतो. हे बघून बहिणी खुश होतात. इकडे शत्रू त्या मुलीला हॉटेलमध्ये भेटायला जातो. भेटून आल्यानंतर आता 2 दिवस मला फोन करता येणार नाही आणि बोलता येणार नाही, त्यामुळे तूही फोन करू नको असं सांगतो आणि बाहेर निघतो. सगळ्या बहिणी पिक्चर बघत असतात. इकडे शत्रू आता तो म्हणतो की आता इथलं काम झाले, आता घरातल्या बायकोला सुद्धा आणायला गेलं पाहिजे, म्हणून तो तिथून निघून जातो. सरळ तो सूर्याच्या घरी जातो. तेजू तेजू म्हणून ओरडत असतो पण कोणीच येत नाही. शेवटी ताते येऊन सांगतात की अरे ते सगळे पिक्चरला गेलेत. हे बघितल्यानंतर शत्रूला खूप राग येतो. तो तिथून तसंच तडक निघून जातो. इकडे सूर्या तुळजा सगळेजण मग्न झालेले असतात पिक्चर बघताना त्यात गाणं लागतं. तिथे सूर्या तुळजा स्वतःला इमॅजिन करत असतात. शत्रू हळूहळू थिएटरच्या ठिकडे निघालेला असतो. पुढे काय होतं हे पाहणं त्याहून इंटरेस्टिंग राहणार आहे. त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.